अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याला अखेर यश मिळाल्याने आंबेडकरी जनतेने मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला। निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद व्यक्त केला, तसेच परिसर जय भीमच्या घोषणांनी दुमदुमून गेला। यावेळी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे स्वागत करण्यात आले, तर आमदार संजय खोडके व आमदार सुलभा खोडके यांचे अभिनंदन करून त्यांचे आभार मानण्यात आले। तसेच या लढ्यात योगदान दिल्याबद्दल अनिल भटकर यांच्यासह माजी लेडी गव्हर्नर कमलाताई गवई आणि सर्व आंबेडकरी कार्यकर्त्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले। कार्यक्रमादरम्यान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर मोठ्या प्रमाणात फटाकेबाजी, घोषणाबाजी आणि जल्लोष करत आंबेडकरी समाजाने आपल्या आनंदाला वाट मोकळी करून दिली। हा निकाल आंबेडकरी समाजाच्या संघर्षाचा आणि एकजुटीचा विजय असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संपूर्ण बाबासाहेबांचे अनुयायी आज जो निर्णय लागला तो अद्वितीय, न भूतो न भविष्यता असा आहे। ज्या निर्णयाची आपण वाट पाहत होतो आणि आपले जे असंख्य कार्यकर्ते आहेत ते जातीने सगळं मतभेद वगैरे विसरून आपण नागपूरला अनेकदा जाऊन आलेले आहोत। आणि मी त्यावेळेसच म्हटलं होतं की माझं वय पुष्कळ झालेलं आहे, जो निर्णय हा माझ्यासमोर झाला पाहिजे ही एक माझी इच्छा होती, ती भगवंतांनी पूर्ण केली। आणि बाबासाहेबांचे खूप खूप आपले आभार आहेत, कारण की बाबासाहेबांच्या पुण्यामुळेच आज हा निकाल लागलेला आहे। त्याच्याबरोबर ते सर्व कार्यकर्ते जे आहेत ते सुद्धा जिद्दीने या केसमध्ये विजयी होते, त्यांचं मी कौतुक करते, आभार मानते। आणि हा विजय जो आहे बाबासाहेबांचा विजय आहे, बाबासाहेबांच्या प्रेरणेचा विजय आहे। बाबासाहेबांनी जी शक्ती आपल्याला दिलेली आहे त्या शक्तीच्या जोरावर आपण जे लढलो त्याचा हा विजय आहे। पुढे ह्या जागेच्या संदर्भात काय करायचं आहे सर्व कार्यकर्ते म्हणून एकत्र बसतील। उच्च न्यायालयाने आंबेडकरी अनुयायांसाठी हा जो निर्णय दिलेला आहे, या निर्णयामध्ये गट्टानीला गट्टानीचे पैसे मिळालेले आहेत आणि शासनाने ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी जागा राखीव करून दिली आहे। त्याबद्दल सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, सर्व आंबेडकरी तरुण कार्यकर्ते या सर्वांचं या मंगलदिनी अत्यंत आभार व्यक्त करून शासनाचे पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो आणि महानगरपालिकेला विनंती करतो की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं आंतरराष्ट्रीय स्थळाचं दर्जाचं बहुजन हिताय बहुजन सुखाय असं स्मारक व्हावा, एवढीच मंगलकामना आहे। या ठिकाणी क्रांतिकारी जय भीम आज या ठिकाणी नागपूर उच्च न्यायालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या जागेच्या संदर्भामध्ये 2012 पासून जो आम्ही संघर्ष करत आहोत त्या संघर्षाचा बदला आज उच्च न्यायालयामध्ये ऍडव्होकेट खान कप्तान वकील साहेब आणि ऍडव्होकेट वहारे साहेब यांनी आपली बाजू भक्कमपणे मांडली। आणि आज आपण या ठिकाणी ही जागा जी होती, गट्टानीची जी जागा होती, ही जागा बाबासाहेबांच्या स्मारकाला सोंधी करण्यासाठी आज आपला विजय झाला। पण मित्रांनो, मला एवढं म्हणायचं आहे की आज मला असं वाटतं की 2012 पासून जो आम्ही संघर्ष केला, सर्व समाजाच्या घटकातील लोकांना, सर्व पक्षाच्या लोकांना, संघटनेच्या प्रमुख लोकांना एकत्र करणे हा फार मोठा बाब आहे। एकत्र करून हा मुद्दा 2012 पासून आम्ही रेटला आणि 2017 पासून तर आतापर्यंत हायकोर्टामध्ये आम्हाला अटक केलं। या ठिकाणी आमच्या आईसाहेब आहेत, या ठिकाणी एका कोणत्या कार्यकर्त्याचं नाव घेता येणार नाही, सगळेच कार्यकर्त्यांचं या ठिकाणी फार मोठं योगदान आहे की आम्ही एवढं ताकद नाही की आमचा बाबासाहेबांच्या स्मारकाचा लवकरात लवकर निकाल लावा म्हणून आम्ही हायकोर्टामध्ये आत्मदान करायला निघालो होतो। आम्हाला 3 टप्प्यामध्ये अटक केलं आम्हाला, आणि आम्ही शेवटची गाडी माझ्यावाली हायकोर्टामध्ये जेव्हा पोहोचली त्या ठिकाणी संपूर्ण पोलीस छावणीचा स्वरूप होता। पण या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांच्या या ठिकाणी अभिनंदन की हा 2012 पासूनचा जो संघर्ष जो होता हा संघर्ष खतम झाला आणि या जागेचा आता पुढचा वाटचाल या जागेच्या संदर्भामध्ये या जागा कशी असायला पाहिजे, पुतळा कोणत्या ठिकाणी असायला पाहिजे, या ठिकाणी सार्वजनिक वाचनालय असायला पाहिजे, यूपीएससी एमपीएससी पाण्याची व्यवस्था, लॅटरिन बाथरूम सर्व असायला पाहिजे। म्हणून या ठिकाणी महानगरपालिकेच्या आयुक्ताला आम्ही फार एक सर्व शिष्टमंडळाने भेटणार आहोत आणि त्याचा डीपीआर आम्ही तयार करून
DPR तयार करून या पद्धतीने आम्ही या बाबासाहेबांच्या स्मारकाच्या संदर्भातला जागेच्या संदर्भातला मुद्दा भेटून धरला. आम्ही विजय झालो. सर्व आंबेडकरी समाजाच्या सर्व प्रमुख लोकांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो. थांबतो. जय भीम, जय संविधान. काय सांगाल, आज विजय लागलेला आहे आपल्या बाजूने? सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मी राजेश वानकडे, भीम ब्रिगेड संघटना संस्थापक अध्यक्ष. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा लढा 2012 पासून चालू होता आणि त्या लढ्याला आज यश मिळालेले आहे आणि त्या यशाचे सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जेवढे अनुयायी आहेत, त्या शिव फुले शाहू आंबेडकर यांचे जे अनुयायी आहेत त्यांना सर्वांचं अभिनंदन करतो. आणि याचबरोबर मी कलेक्टर साहेबांचे सुद्धा अभिनंदन करतो, पोलीस आयुक्त रेड्डी साहेबांचे सुद्धा अभिनंदन करतो, मनपा आयुक्त आष्टीकर साहेबांचे अभिनंदन करतो आणि खास करून आमच्या आईसाहेब कमलताई गवई, भूषणजी गवई यांचे सुद्धा अभिनंदन करतो की ज्यांनी या लढ्यासाठी अहोरात्र कष्ट केले. आणि सर्व भीमसैनिक जे आंबेडकरी अनुयायातील लोक या ठिकाणी होते त्यांनी या आंदोलनासाठी जो उठाव केला होता, जे आंदोलन केले, नागपूरला हायकोर्टामध्ये अटक केली होती, त्या ठिकाणी आंदोलन रॉकेल अंगावर घेण्यात आले होते, त्याचा धसका, आंबेडकरी अनुयायाचा धसका आज हायकोर्टाला बसला, जिल्हाधिकारी कार्यालयाला बसला आणि त्याच माध्यमातून आज आंबेडकरी अनुयायांसाठी हा सर्वात मोठा जल्लोष आहे आणि त्या जल्लोषाचे मी सर्वांना अभिनंदन करतो. जय भीम, जय संविधान.